सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. एका राज्यातील एका गावामध्ये एक लाकूड तोड्या राहायचा. जंगलामध्ये जाऊन लाकडं तोडून त्या तोडलेल्या लाकडांना जाळून त्याचा कोळसा बनवायचा आणि तो विकायचा हा त्याचा मुख्य व्यवसाय होता. एके दिवशी त्या राज्यातील राजा शिकार करण्याच्या उद्देशानं जंगलामध्ये गेला. जनावरांचा पाठलाग करता करता तो जंगलामध्ये रस्ता चुकला. जंगलातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी तो जंगलामध्ये फिरत होता. त्याच वेळेला त्याची भेट त्या लाकूड तोड्याशी झाली. लाकूड तोड्याने त्या जंगलामधनं बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दाखवला. लाकूड तोड्यानं दाखवलेल्या मार्गानुसार मग राजा त्या जंगलामधनं बाहेर पडला. लाकूड तोड्याच्या या उपकारांची परतफेड करण्यासाठी त्या लाकूड तोड्याला राजानं दुसऱ्या दिवशी राजदरबारामध्ये बोलवलं. ठरल्याप्रमाणे लाकूड तोड्या दुसऱ्या दिवशी त्या राजदरबारामध्ये गेला. राजाने त्या लाकूड तोड्याचे आभार मानले आणि नंतर त्या लाकूड तोड्याला आपल्या राज्यातील एका चंदनाच्या झाडांची मोठी बाग भेट म्हणून दिली. त्या बागेमध्ये चंदनाची बरीच झाडं होती. आता या बागेमुळे आपला उदरनिर्वाह अतिशय छानपणे होईल यामुळे तो लाकूड तोड्या अत्यंत आनंदित झाला. मध्यंतरी बरीच वर्ष निघून गेली. राजाला एकदा त्या लाकूड तोड्याची आठवण झाली. एकदा जाऊन त्याची आपण भेट घ्यावी असं त्याला वाटू लागलं. आता तो लाकूड तोड्या चंदनाच्या झाडाची लाकडं विकून मोठा श्रीमंत झाला असेल असं त्याला वाटत होतं. त्या लाकूड तोड्याला भेटण्यासाठी राजा त्या बागेपाशी गेला. लांबूनच त्याला दिसलं की त्या बागेतून कसला तरी धूर येतोय. तो बागेच्या आतमध्ये गेला. त्या ठिकाणी त्याला बरीचशी चंदनाच्या झाडाची लाकडं ही जळत असलेली दिसली. साऱ्या बागेमध्ये कोळशाचे ढीग पडलेले होते. त्याला मोठं आश्चर्य वाटलं. एवढ्यात तो लाकूड तोड्या त्याच्या समोर आला. लाकूड तोड्या राजाचे आभार मानत म्हणाला की तुमच्यामुळे माझं खूप छान चाललेलं आहे. एवढी मोठी बाग तुम्ही मला बक्षीस दिली. यातली कित्येक झाडं मी जाळून त्याच्यापासून कोळसा बनवलेला आहे आणि तो कोळसा विकून माझा छान उदरनिर्वाह चाललेला आहे. आता या बागेमध्ये अगदी थोडीच चंदनाची झाडं शिल्लक राहिलेली आहेत. त्यामुळे आपण अजून एखादी अशीच बाग मला जर बक्षीस दिली तर माझं उर्वरित आयुष्य देखील खूप छान जाईल. राजा त्या क्षणी शांत राहिला, काहीच बोलला नाही. थोड्या वेळानंतर राजा त्या लाकूड तोड्याला म्हणाला, आता एक काम कर, या चंदनाच्या झाडाचा लाकडाचा एक तुकडा घे. तो जाळून त्याचा कोळसा करण्यापेक्षा तो लाकडाचा तुकडा घेऊन तू बाजारामध्ये जा. राजाच्या सांगण्याप्रमाणे मग 1 ते 1.5 मीटर त्या चंदनाच्या लाकडाचा तुकडा घेऊन तो लाकूड तोड्या बाजारामध्ये गेला. एवढं उच्च प्रतीचं चंदनाचं लाकूड पाहून एक गिराईक त्याच्याकडे आलं आणि त्यानं तो सगळ्याच्या सगळा लाकडाचा तुकडा चांगल्या किमतीला त्याकडनं विकत घेतला. त्या एवढ्याशा चंदनाच्या लाकडाच्या तुकड्याची किंमत त्याला प्रचंड मिळाली, जी त्यानं आतापर्यंत विकलेल्या कोळशाच्या किमतीपेक्षा कैक पटीने जास्त होती. त्या चंदनाच्या झाडाच्या लाकडाचं मूल्य हे त्या लाकूड तोड्याला समजून चुकलं होतं. तो पुन्हा राजापाशी आला आणि रडू लागला. तो म्हणाला, राजन, मला माफ करा. मी आपण दिलेल्या या चंदनाच्या झाडाच्या लाकडाचं मोल समजू शकलो नाही. त्यांना जाळून त्याचा कोळसा करून विकत बसलो आणि माझ्या या कृतीनं आजपर्यंत मी माझं किती नुकसान करून घेतलं याची आज मला जाणीव होत आहे. छोटीशीच ही गोष्ट पण खूप काही शिकवून जाते. या गोष्टीतला लाकूड तोड्या म्हणजे आपण असतो आणि या गोष्टीमधला राजा म्हणजे परमेश्वर असतो. या परमेश्वरानं आपल्याला दिलेला हा मनुष्य जन्म, हे आयुष्य म्हणजे एक प्रकारची चंदनाची बागच आहे. आणि या आयुष्यात आपण जगत असलेलो अगणित क्षण हे म्हणजे त्या बागेतील असंख्य अशी चंदनाची झाडं आहेत. आपण आपल्या आयुष्यातील हे क्षण कसे जगतो यावर खरं तर आपलं आयुष्य हे अवलंबून असतं. चंदनाप्रमाणे झिजून सुगंधाने दरवळत आनंदानं जगायचं की अहंकार, ईर्ष्या, मत्सर आणि द्वेष या सगळ्याच्या आगीमध्ये जळून त्याचं कोळसा करायचं, हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असतं. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.